कळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा। पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन। पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू। बाबाजी सद्गुरुदास तुका बेस कमी करा, टबल वाढवा। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्यरासी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी। हे आ
झालो जराचा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वर करुणा करया दयाळा तुमचा अनुग्रह लाजलो पावन झालो चराचरे चराचरे हे दुःख भंजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे दुःख वाजन मारुती नंदन हे दुःख वाजन मारुती नंदन सुनलो मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती वारंवार हे वारंवार शरण शरणजी हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासू बटा वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती कर जोडितो कथे काळी आपण सावे जवळी विठ्ठला 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 कीर्तनामध्ये बसलात पण कोणत्याही प्रकारची बडबड गडबड आता करायची नाही पुरुष मंडळ आणि खास करून माझ्या माता भगिन्या तुझं काय चाललंय माझं काय चाललंय नातवंडाचं बरं आहे का मुलाचं बरं आहे का सुनबाई बोलते का नाही बोलते का आजी नाही सगळ्या गप्पा मारू पण कीर्तन झालं का निवांत 2 तास अगदी माझ्या सगळं चालेल का चालेल ना हा हो म्हणतात त्या काय टेन्शन नाही पण कीर्तनामध्ये कोणी बडबड करायची नाही कीर्तनामध्ये बडबड जर केली तर पुढच्या जन्मी कोण होतो माहिती का वा कीर्तनी बडबड करील जो कोणी आणि बेडूक होणी येईल जन्मा ते बसलात पण महाराज म्हटले 2-3 ठिकाणी जायचंय असं पण उठायचं याचं कारण आहे का ज्या ठिकाणी माझ्या भगवंताचं नामचिंतन चालू असताना त्या ठिकाणी साक्षात उभा कोण असतो येथे कीर्तनाची जागा वा. जेथे कीर्तनाची जागा जेथे कीर्तनाची जागा जेथे कीर्तनाची जागा जेथे कीर्तनाची जागा जेथे कीर्तनाची
जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग उभा. ज्या ठिकाणी कीर्तनामध्ये साक्षात भगवान परमात्मा उभा असतो त्यावेळेला कीर्तनामध्ये बसलेली श्रोते मंडळी त्यावेळेला आपल्या डोक्यामध्ये पापच राहत नाही. काय सांगितलं मी? कीर्तनामध्ये बसलात की आपल्या डोक्यामध्ये पाप राहत नाही. मग तुम्ही सांगाल अरे वा, मग किती एक नंबर गोष्ट आहे. एक काम करायचं, महिनाभर भरपूर पाप करायचे आणि एक दिवस कुणाचा तरी श्राद्ध आलं का कुणाच्या तरी कीर्तनामध्ये आपण जाऊन का बरं कीर्तनामध्ये बसलं की आपले पाप नष्ट होणार. नाम संकीर्तन साधन पै सोपे आणि जळतील पापे 2-3 महिन्यांचे. बरोबर आहे का? जळतील पापे जन्मांतरीचे. कीर्तन प्रवचन म्हटलं की आजचं नाही उद्याच नाही तर जळतील पापे जन्मांतरीचे. एवढी ताकद माझ्या भगवंताच्या नामचिंतनामध्ये आहे आणि म्हणून या ठिकाणी बसलात. कोणते काम नसताना मध्ये उठायचं नाही. विठ्ठला विठ्ठला स्वसी परम आदरणीय परम श्रद्धेय परम पूजने पिता श्री कैलासवासी तुकाराम बाजीराव कोळपे पाटील. तुकाराम बाबांचा आज या ठिकाणी प्रथम पुण्यस्मरण आहे आणि त्याच्या निमित्तानं तुम्ही आम्ही सर्वजण नातेवाईक आप्तेष्ट मित्र परिवार परी पाहुणे सगळे स्वरे मंडळी आपण सर्वजण आज या ठिकाणी या कार्यक्रमाकरता जमलेले आहात. तसेच बाबांच्या पश्चामध्ये त्यांचा जो काही संपूर्ण परिवार आहे, त्यांच्या पत्नी आहेत गंगा भागीरथी लताबाई तुकाराम कोळपे, त्यांचे भाऊ आहेत भिकन बाबा असतील, संतू बाबा असतील, सखाराम बाबा आहेत, त्यांचे सुपुत्र आहेत श्रीमान ऋषिकेश तुकाराम कोळपे, श्रीमान चेतन तुकाराम कोळपे, सुनबाई आहे मृणाली ऋषिकेश कोळपे, सारिका चेतन कोळपे, नातवंड आहेत चिरंजीव विरांश आणि कुमारी राजलक्ष्मी, पुतणे आहेत डॉक्टर श्री दत्तात्रय मसू कोळपे, सुशील बानाजी कोळपे आणि विनोद गंगाधर हाळनोर. अशा प्रकारे या तुकाराम बाबांचा संपूर्ण कुटुंब परिवार आणि खरं तर बाबांच्या जाण्यानं या कोळपे परिवारावरती दुःखाचा आघात कोसळलेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. पण आपल्या बाबांना एक सदगती प्राप्त होण्याकरता मोक्ष प्राप्ती होण्याकरता या संपूर्ण कोळपे परिवारानं बाबांच्या निमित्तानं अतिशय गोड असं कीर्तनरूपी सेवेचं नियोजन आज या ठिकाणी केलेलं आहे. प्रथमतः बाबांचे या ठिकाणी दोन्ही मुलं असतील. प्रथमतः या संपूर्ण कोळपे परिवाराचे मनापासून मी धन्यवाद व्यक्त करते, ज्यांच्या माध्यमातून मला कार्यक्रमाकरता संपर्क झाला. आपल्या कोळपेवाडी गावचं एक सामाजिक असं नेतृत्व करणारे परमार्थ विषय प्रेम असणारे आमचे बंधू आदरणीय सचिन दादा कोळपे. खरं तर दादांच्याच माध्यमातून मला कार्यक्रमाकरता संपर्क झाला. दादा आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. तसेच माझे गुरुवारी आदरणीय हरिभक्त परायण विठ्ठल महाराज वागचौरे यांच्या गुरुकृपेने माझे वडील कैलासवासी भानुदास महाराज गजे यांच्या पवित्र श्रुतीला अभिवादन करून महाराज मंडळी वारकरी मंडळी तुम्हा सर्वांच्या चरणी नतमस्तक होते. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वर वरकरी नंदाच्या, वरकरी नंदाच्या. हे मस्तक आहे पायावरी, हो मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या वारकरी मस्तक माझे पायावरी या वारकरी संतांच्या अगदी तुम्हा सर्व संतांच्या श्रोत्यांच्या टाळकऱ्यांच्या माळकऱ्यांच्या अगदी सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि कीर्तनरूपी सेवेला सुरुवात करूयात. विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला भंग संत सम्राट वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे वारकरी संप्रदायाचे कळस विश्ववंदनीय श्रीमंत तुकोबराया. कोण होते तुकोबराया? त्यांचा अधिकार काय आहे तर ऐका. ज्यांच्या वाणीमध्ये
सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, अग्नीची दिव्यता, वेद मंत्रांची ममता, गंगेची सुचिता आणि आईची वात्सल्यता, की ज्यांच्या अंगामध्ये दया, क्षमा, शांती हे तीनही गुण ज्यांच्या ठिकाणी वास करतात, असे तुकोबरा यांचा 4 चरणांचा या ठिकाणी जन्माला आलेला आहे. प्रत्येकाला मात्र मरायचंच आहे, पण तो काळ तुम्हाला आम्हाला कसा घेऊन जाणार, कोणासारखा घेऊन जाणार याचा उपदेश करणारा उपदेश प्रकरणामधला भंग आपल्या सेवेकरता निवडला. विठ्ठला 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 नवे नवे ज्या तुकोबऱ्यांचा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे ना, त्या तुकोबऱ्यांचा अधिकार किती मोठा होता आहे का. जगा काळ खाय आम्ही माथा दिला पाय. कजा तुकोबऱ्यांचं नाव त्या यमाने ऐकलं, त्या काळाने ऐकलं का त्या ठिकाणी त्या यमाला कापरे भरायचे. तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयमा, नाम घेता का पेयमा, नाम घेता का पेयमा. तुकाराम तुकाराम हो घेता का पेयम, नाम घेता का पेयम, नाम घेता का पेयम, का तुकाराम तुकाराम नाम घेता का पेयम. तुकोबऱ्यांचा अधिकार एवढा मोठा होता. अधिकारी संत तुकोबरा यांचा 4 चरणांचा भंग आपल्या सेवेसाठी निवडला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. कैलासवासी ज्या तुकाराम बाबांच्या निमित्तानं कीर्तना करता आपण या ठिकाणी जमलेला आहात, त्या बाबांना आपल्यामधून जाऊन गेली 1 वर्ष झालेलं आहे. सांगेल तुम्हाला, ज्याच्या जीवनामधली आई गेली त्याच्या जीवनामधला सुखाचा सागर अटला. ज्याच्या जीवनामधला बाप गेला त्याच्या जीवनामधला सुखाचा समुद्र अटला. माय बाप केवळ कासी तेने न जावे तीर्थासी. खर तर आई वडील म्हणजे आपलं दैवत आहे. त्या आई वडिलांची सेवा आपण केली पाहिजे. सांगेल महिला मंडळ, आई आई म्हणजे आपल्या घरातला आनंद आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं सुख आहे. आई म्हणजे आपल्या घरामधलं समाधान आहे. नवे नवे ती आई म्हणजे तुमच्या माझ्या आयुष्याची परिपूर्णता आहे. पण ऐका ना, एकदा की हीच आई आपल्या जीवनामधून निघून गेली ना, त्या दिवशी आपल्यावरती प्रेम करणारं पात्र या जगामध्ये पुन्हा कधी उरत नाही. पण लक्षामध्ये घ्या, जीवनामध्ये जेवढी किंमत आईला आहे तेवढीच किंमत बापाला देखील आहे. उदाहरण समजून सांगेल, एखादं घर असेल, त्या घराची शोभा म्हणजे आपली आई आहे. त्या घराचा कळस म्हणजे आपली आई आहे. पण त्या घराचा पाया तो म्हणजे आपला बाप असतो. आता मला सांगा, घराची शोभाही दिसते, घराचा कळसही दिसतो, पण घराचा पाया दिसतो का? नाही. कारण तो जमिनीमध्ये गाडला गेलेला आहे. का ज्याप्रमाणे आईचं प्रेम दिसतं पण बापाचं प्रेम हे जरा लपून असतं. आणि हाच घराचा पाया एकदा की आपल्या घरामधून निघून गेला ना, त्या दिवशी बाप घराचा तो पायाई, कळस त्यावर जेव्हा खाचा तो न पाया, तेव्हा कोसळ ते घर. बाप हा आपल्या घराचा पाया आहे. आणि हाच बाप एकदा की आपल्या जीवनामधून निघून गेला ना, त्या दिवशी बाबा कुणाला म्हणावं, बाबा म्हणून कोणाला हाक मारावी हा प्रश्न पडतो. कैलासवासी हे तुकाराम तात्या खरं तर तुमच्या आमच्यामधून निघून गेले. अतिशय एक गोड असं व्यक्तिमत्व आहे या कोळपेवाडी गावामधलं. एक अतिशय गोड असं व्यक्तिमत्व, एक प्रेमळ असं व्यक्तिमत्व तुमच्या आमच्यामधून निघून गेलं. तात्यांच्या फोटोकडे आपण जर बघितलं तर बघा, अतिशय गोड असा तात्यांचा चेहरा आहे. सात्विक अशी मूर्ती आहे, गोड अशी मूर्ती आहे. पण या परिवारामधून हे तात्या तुमच्या आमच्यामधून आज निघून गेलेले आहेत. खरं तर त्यांच्या चेहऱ्याकडे बघून एवढं प्रसन्न वाटतं
आणि चेहरा असा आहे, फार बोलका चेहरा, असं वाटतं आता बोलतील की काय, इतका बोलका असा चेहरा. पण हे तात्या तुमच्या आमच्यामधून निघून गेलेले आहेत. त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी सुद्धा या ठिकाणी आहे. सांगेल महिला मंडळ, जीवनामध्ये अगदी कोणती स्त्री असू द्या, ज्या दिवशी आपल्या जीवनामधला आपला पती निघून गेला का त्या दिवशी आपल्या कपाळावरचं कुंकू पुसलं जातं. आणि ज्या दिवशी कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं की अवस्था होते, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडूनी. एकाएकी आली हवा, विजला माझ्या मायेचा दिवा, माझ्या कुंकवाचा धनी मला गेलाय सोडोनी. कैलासवासी हे तात्या तुमच्या आमच्यामधून निघून गेल्यामुळं आईंच्या त्या ठिकाणी आईंवरती मोठा दुःखाचा आघात कोसळलेला आहे, दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. त्यांच्या पश्चात त्यांचे मुलं आहेत. खरं तर बापासारखं प्रेम या जगामध्ये कोणी करू शकत नाही, बापासारखा आधार या जगामध्ये पुन्हा कोणी देऊ शकत नाही. सांगेल एकदा की स्वतःचा बाप या जगामधून निघून गेला ना, दुसऱ्याला किती बाबा म्हणा, बाबा म्हणून हाक मारा, पण एकदा की आपला स्वतःचा बाप निघून गेला ना, आपल्या बापाच्या प्रेमाचे सर दुसऱ्या बापाला येत नाही. बाबा बाबा करीते बाबा कोणीच होईना, माझ्या बापाची गसर शेजे नाराला येईना. बाबा बाबा करीते बाबा सुखाचे सागर, त्यांच्या कर्तृत्वाचा वृक्ष बहरला डेरेदार. बाबा बाबा करीते बाबा साखरेचा खडा, तोंडात घालते गोड झाल्या दात दाढा. खर तर बाबा शब्द म्हणायला किती गोड वाटतं, पण हेच बाबा एकदा की आपल्या जीवनामधून निघून गेले ना, त्या दिवशी बाबा कोणाला म्हणावं, बाबा म्हणून कोणाला हाक मारावी हा प्रश्न पडतो. कैलासवासी हे तात्या तुमच्या आमच्यामधून निघून गेले, पण हे परमेश्वरा आमचे वडील आज आमच्या घरात नाही, पण आमच्या तात्यांना सदगती प्राप्त होण्याकरता, मोक्ष प्राप्ती होण्याकरता ते कीर्तन आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. खरं तर आज या ठिकाणी श्राद्ध आहे आणि श्राद्धाच्या निमित्ताने आपलं कीर्तन आहे. हल्लीच्या वर्तमान काळामध्ये कधी कधी लोक म्हणतात, कशाला करायचं श्राद्ध, कशाला करायचं पुण्यस्मरण, कोणाला वेळ आहे कीर्तन ऐकायला, बरोबर ना. बोलता बोलता अगदी आपण सहज बोलून जातो. पण मला सांगा महिला मंडळ, आपल्याकडे प्रवचन किती वेळ असतो? सगळ्यांना बोलता येते ना, बिंदास बोलायचं. प्रवचन असतं महिला मंडळ, हा आवाज आला पाहिजे. प्रवचन असतं 1 तास, कीर्तन असतं पुरुष मंडळ, कीर्तन असतं 2 तास, पिक्चर असतो वा 3 तास, ते नाही सांगावं लागत. आणि तमाशा असतो सारी रात, पण काय देणं घेणे आपल्याला. आपलं कीर्तन आहे 2 तास. हल्लीच्या काळामध्ये 2 तास कीर्तन ऐकण्याकरता आमच्याकडे वेळ नाही आणि खुशाल नाही म्हणता, हे मोठं दुर्भाग्य आहे. पण श्राद्धाच्या निमित्ताने आपण कीर्तनच का करायचं ऐका सांगते. आपल्या घरामधला अगदी कोणताही मृत व्यक्ती असू द्या, आपले आई वडील, आपली आजी आजोबा, आपले भाऊ बहीण, अगदी आपल्या घरामधला कोणताही मृत व्यक्ती, त्याच्या श्राद्धाच्या दिवशी आपण जे काय कीर्तन करतो त्याच्यामुळे काय होत आहे का, त्या गेलेल्या व्यक्तीला त्या ठिकाणी सदगती प्राप्त होत असते. पण हे विधी पिंडदान असेल, ज्ञानदान असेल, हे जर आपण केलं नाही तर याचा वाईट असा परिणाम आपल्या कुटुंबावरती होत असतो. मग काय होतो ऐका, ज्या घरामध्ये नेहमी भांडणं होत असतील तर समजायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधला एखादा कर्ता पुरुष
अपघातामध्ये मरण पावला तर समजायचं आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. एखाद्या घरामधली एखादी स्त्रीवांस आहे, तिला मुलगा होत नाही, तिला मुलगी होत नाही, पण त्याच्यामध्ये चूक तिची नाही, त्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. आपल्या घरामधला एखादा उपवर मुलगा असेल, लग्नाचा झाला, मुलगी लग्नाची झाली, पण लग्न जमत नाही, पाहुणे आपल्या घरी येतात, आपला चहा पाणी जेवण करून जातात आणि सांगतात का 4-5 दिवसांनी फोन करतो, पाहुणे हे गेले आणि फोनही आलेला नाही. काय समजायचं? आपल्या घरामध्ये काहीतरी पितृदोष आहे. आता मला सांगा, लग्न जमत जर नसलं तर आपण कोणाकडे जातो? कोणाकडे जातो? जरा बोलत चला. कोणाकडे जातो? ब्राह्मणाकडे. मग ब्राह्मण देवता काय सांगणार? इको कमी करा, बोलताना इको कमी करा. विठाला विठाला विठाला. लग्न जमत जर नसलं तर आपण ब्राह्मणाकडे जातो. मग ब्राह्मण देवता काय सांगणार? तुमच्या घरामध्ये काहीतरी दोष आहे, तुम्ही एक काम करा, त्र्यंबकेश्वरला जा आणि त्या ठिकाणी काय करा? नारायण नागबली करा. अनेक लोकांनी केलंय असेल, पण माझे तो कोबऱ्यात सांगतात, बाकीच्या गोष्टी करण्यापेक्षा आई वडिलांच्या ऋणामधून मुक्ती मिळवायची असेल तर काय केलं पाहिजे? पिंड पदावरी दिला आपुली करी, माझे झाले गयावर जण, फिटले पितरांचे ऋण. त्यांच्या ऋणामधून मुक्त व्हायचं जर असेल, त्यांच्या नावाने आपण पिंडदान केलं पाहिजे, ज्ञानदान केलं पाहिजे. पण कधी केलं पाहिजे? माऊलींची गोडोवी आहे, सोमसूर्यादी ग्रहणे येऊन करीती पार्वणी, की माता पितरा मरणे अंकित जे दिवस. ज्या तिथीला आपल्या आई वडिलांनी आपला देह ठेवला असेल, त्याच तिथीला त्यांच्या नावाने आपण कार्यक्रम केले पाहिजे. पण काही काही लोक नाही ऐकत, ते म्हणतात नाही करणार श्राद्ध, नाही करणार पिंडदान. अशा लोकांना तुकोबरे म्हणतात, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे, आणि पहावे पुराणे विचारून. पण हे विधी आपण जर केले नाही तर आपले पितर हे पिशाच्या योनीमध्ये जातात. आणि एकदा की आपले पितर पिशाच्या योनीला गेले का आपले पितर तुम्हाला आम्हाला शाप देतात. आहा कटा त्याचे करीती पितर, आणि वंशी दुराचार पुत्र झाला. आहा कटा म्हणजे बोट मोडणं. महिला मंडळ, आहा कटा म्हणजे बोट मोडणं. आता बोट कसे मोडतात माहिती का? बरं कधी मोडलेत का कोणाच्या नावानं? मला नका मोडून दाखवू. पण एकदा की आपल्या पितरांच्या नावाने श्राद्ध जर केलं नाही, कीर्तन केलं नाही, पिंडदान जर केलं नाही तर आपले पितर आहा कटा त्याचे करीती पितर, आणि वंशी दुराचार पुत्र झाला. की असा दुराचारी मुलगा
असा कुपुत्र आमच्या कुळामध्ये जन्माला कसा काय आला? आपले पितर तुम्हाला आम्हाला शाप देतात. पण अतिशय गोड असा कार्यक्रम या ठिकाणी ऋषीदादा असतील, चेतनदादा असतील, या परिवाराने अतिशय गोड असा कार्यक्रम आपल्या वडिलांच्या निमित्ताने या ठिकाणी केलेला आहे. आणि हे परमेश्वरा, या कार्यक्रमातून, या सेवेतून आमच्या सर्वांची उत्कंठा एकच आहे की आमच्या बाबांना सद्गती प्राप्ती होऊ दे, मोक्ष प्राप्ती होऊ दे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. प्राणी नरा हे संसारी, तुकोबरा सांगतात, ज्याचा जन्म होतो त्याला कालानुरूप मृत्यू हा निश्चित असतो. कारण जो जन्माला आलेला आहे ना, प्रत्येकाला मरायचा आहे. जातस्य ध्रुवा मृत्यू. आणि जो मरतो त्या मनुष्याला पुन्हा पुन्हा जन्म घ्यायचा आहे. मृत्युष्य ध्रुवा जन्म. मग तुम्ही सांगाल महाराज, जन्म झाला की पुन्हा मृत्यू, मृत्यू झाला की पुन्हा जन्म, हे नक्की कुठपर्यंत? माऊली म्हणतात, उपजेते नासी नासले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. कसं आहे आपलं जन्मावरंतर आहे का? ज्याप्रमाणे आपल्या हातामध्ये घड्याळ आहे, त्या घड्याळाला किती काटे असतात? तो किती काटे असतात? मी काय बोलते कळत आहे ना? माझी भाषा समजते ना? इकडे महिला मंडळ, मी काय बोलते कळत आहे ना? तर अशा माना हलवत चला, म्हणजे मलाही बरं वाटेल, तुम्हाला काहीतरी समजते बरं का. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पुरुष मंडळ, तुम्हाला बोर झालाय का? मी घरी जाऊ का? नाही ना, जरा फ्रेश बसा. तुम्हाला सांगते, काही काही लोक कीर्तनामध्ये बसले की असे बसतात जस काय त्यांना काहीच कळत नाही. पण ज्याला इथं येऊन बोर झाला ना, तो जगामध्ये कुठेही जरी गेला पण त्याला आनंद मिळणार का बरं? हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा जो आनंद आहे, हे जे प्रेम आहे, ते फक्त इथेच मिळतं, बाकी कुठे मिळतं का? तालुक्याच्या गावाला गेलात आणि 100 रुपयाला पाव किलो सुख विकत आणता येतं का? मग सुख पाहिजे असेल ते कीर्तनामध्ये आहे. आणि ज्या मनुष्याला कीर्तनामध्ये हसता आलं नाही ना, तो जगाच्या पाठीवर कुठेही जाऊ द्या, तो हसू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. पुरुष मंडळ, एक माणूस माझ्या कीर्तनामध्ये अजिबात हसेना बरं का, अजिबात हसेना. म्हटलं काय झालंय बाबा? तो म्हटला, ताई माझ्यावरती भरपूर कर्ज आहे. आता आम्ही जाऊ का कर्ज फेडायला? कर्ज जरी असलं तरी घाबरायचं नाही. ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा. नाही, आवाज मोठा आला पाहिजे मला. ज्याच्यावरती कर्ज आणि तोच खरा मर्दवा. विठ्ठला 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 विठ्ठला. मग मर्दाने टेन्शन घ्यायचं का? बिंदास कर्ज करा, पण टेन्शन घ्यायचं. मग तुम्ही का बरं तोंड पाडून बसले? जरा फ्रेश बसा. महिला मंडळ, एका गावामध्ये एका बाईचा नवरा अजिबात हसेना बरं का, नवराच हसेना. तिने अनेक जोक केले, अनेक विनोद केले, अनेक प्रयत्न केले, पण नवरा काय हसेना. म्हटली काय करावं बाई? एवढे प्रयत्न केले पण नवरा काय हसत नाही. म्हटली एक काम करते. तालुका कोणता आहे तुम्हाला? हा, कोपरगाव. हा, कोपरगाव ना. हा, म्हटली एक काम करते, कोपरगाव मध्ये जरा शॉपिंग करण्याकरता जाते. बिचारा हसला तर हसला. म्हटली आता तुमचं जर हसत नसेल, पुढं मी काय सांगते ते ऐकून घ्या बरं का. आता कोपरगावमध्ये गेली, नवऱ्याला हसवायचं होतं. प्रकार असा घडला का त्या ठिकाणी समोरून तिला एक गाढव येताना दिसलं. गाढव माहिती ना, कधी बघितलं का? तिने गाढवाला बघितलं, नवऱ्याला हसवायचं. म्हटली अहो बघा ना, समोरून तुमचे पाहुणे आलेत. काय म्हटली गाढवाला बघून? समोरून तुमचे पाहुणे आलेत. पण तिचा नवरा एवढा कलाकार होता ना, तो म्हटला राम राम सासरे बुवा. विठ्ठला 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 पण असे विनोद करण्यापेक्षा आपण कसं असलं पाहिजे? फ्रेश असलं पाहिजे. नाही तर काही काही लोकांच्या तोंडाकडे आपण जर बघितलं ना,
त्यांच्या तोंडावरती नेहमी 12 वाजलेले. फोडी येली गोरे फोडी येली गोरे फोडी येली गोरे फोडी येली गोरे पोडियेली गौरे इको द्या इको मॉनिटरला. गौरे पोडियेली गौरे पोडियेली गौरे हा फोडी येली गोरे फोडी येली गोरे फोडी येली गोरे फोडी येली गोरे पोडियेली गौरे पोडियेली गौरे पोडियेली गौरे पोडियेली गौरे तैसे दिसे तोंडावर तैसे दिसे तोंडावारी फोडी येली गोरे फोडी येली गोरे फोडी येली गोरे फोडी येली गोरे पोडियेली गौरे पोडियेली गौरे पोडियेली गौरे पोडियेली गौरे फोडी येली गोरे. फोडी येली गौरी आणि जैसी दिसे तोंडावरी. कसा चेहरा असतो? 12 वाजले म्हणजे काय? शेणाची गौरी तोंडावरती फेकावी असा चेहरा, त्याला काय म्हणतात? 12 वाजलेले. आणि अशा चेहऱ्याकडे आपण बघितलं का आपल्या चेहऱ्यावरती 1 वाजल्याशिवाय राहत. विठाला विठाला विठाला. पण माऊली म्हणतात उपजे ते नासे नासले ते पुनरपी दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याप्रमाणे आपल्या हातामध्ये घड्याळ आहे, त्या घड्याळाला किती काटे असतात तो? हा, कोण म्हटलं 12? किती काटे असतात? 3 काटे. त्या 3 काट्यांमधला बघा जो काही सेकंद काटा आहे तो काटा रात्रंदिवस फिरतो. तो म्हणतो का मी आता फार थकलो, जरा 2 तास आराम करतो, असं म्हणतो का? त्याप्रमाणे जन्म झाला की मृत्यू आहे, मृत्यू झाला की पुन्हा जन्म आहे. रामकृष्णही आले गेले, एवढे मोठे होते प्रभू रामचंद्र, पण अवतार संपावा लागला. एवढे मोठे होते भगवान श्रीकृष्ण, पण जावं लागलं. तो कोबऱ्या म्हणतात येथे उरो नाही आले अवतार, येथे उरो नाही आले अवतार. येथे ओरो नाही आले अवतार, येथे ओरो नाही आले अवतार. येथे ओरो नाही आले अवतार, येथे ओरो नाही आले अवतार. येथे ओरो नाही आले अवतार, येथे ओरो नाही आले अवतार. येथे ओरो नाही आले अवतार, हेरते पामर जीव किती. येथे ओरो नाही आले अवतार, हेरते पामर जीव किती. येथे ओरो नाही आले अवतार, येथे ओरो नाही आले अवतार. हा येथे ओरो नाही आले अवतार, येथे पामर जीव किती. येथे ओरो नाही आले अवतार, येथे पामर जीव किती. जय हो. येथे ओरो नाही आले अवतार, येथे ओरो नाही आले अवतार. अवतार येथे उरो नाही आले अवतार. आणि एरते पामर जीव किती, असे अनेक जण आले अनेक जण गेले, याला अंत नाही. तुम्ही असं कधी ऐकलंय का हो? का एखादा व्यक्ती जन्माला आला आणि अजून तो मेलाच नाही, असं ऐकलंय का? आएगा सो जाएगा, राजा रंक फकीर. मग तो राजा असू द्या, तो फकीर असू द्या, तो श्रीमंत असू द्या, तो भिकारी असू द्या, प्रत्येकाला मात्र मरायचंच आहे. काही करा, ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी प्रत्येकाला मरायचं आहे. कारण माऊली म्हणतात देहाच्या गावाला आपण आलेला आहात, देहाच्या गावाली या, जन्म मृत्यूच्या सोहळी या, ना म्हणू नये धनंजया जिया परी. चांगलं आपण जीवन जगलं पाहिजे. या ठिकाणी आपण आलेला आहात, त्या भगवंताने सुंदर असा नरदेह दिलेला आहे,
शरीर दिले कशा करता? देवे दिला देह भजन गोमाता. जय हो. देवे दिला देह भजन गोमाता. आ देवे दिला देह भजन गोमाता. जय हो. देवे दिला देह भजन गोमाता. देव दिला देह भजन गोमाता. हो देव दिला देह भजन गोमाता. देव दिला देह भजन गोमाता. देव दिला देह भजन गोमाता. हो तोया झाला फाटा बाधिकेचा. जय हो. तोया झाला फाटा बाधिकेचा. 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 देव दिला देह भजन गोमाता. 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 हे गोमाता. देव दिला देह भजन गोमाता. भजन गोमाता. देवे दिला देह भोजना फक्त खाण्यासाठी दिलाय का? मग भजना गोमटा आणि तो या झाला फाटा बाधिकेचा या ठिकाणी आलात. प्रत्येकाला मरायचं आहे. काही प्रयत्न करा पण ठरलेल्या ठिकाणी ठरलेल्या वेळी प्रत्येकाला मात्र जायचं आहे. एक दिवस हिरण्यकश्यपूने ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेवा मला फक्त एकच वर द्या, तो म्हणजे मरण नको. ब्रह्मदेव म्हटले अरे सगळ्या जगाचं भविष्य मी लिहितो. सगळ्यांचं प्रारब्ध मला माहीत आहे. कोण कधी मरणार मला हे सुद्धा माहीत आहे. पण तुझं मरण मी काय चुकू शकत नाही. माऊली म्हणतात लल्लाटीचे लिहिले ते कदा न जाय पुसिले. तैसे काळे गोरे पण पुसोनी जाय. बघा एखाद्या काळ्या माणसाने किती गोरं व्हायचा प्रयत्न करा पण काळा गोरा होणार आहे का? आणि एखाद्या गोरा माणसाने किती कोळसा लावा राखेत तोंड बुडवा पण तो काळा होईल का? त्याप्रमाणे तैसे काळे गोरे पण पुसोनी जाय. आपल्या लल्लाटावरती जे प्रारब्ध जे आहे ना ते कुणी पुसू शकत नाही. ब्रह्मदेव म्हटले अरे मी तुला प्रसन्न झालो आहे, मी तुला भेटलो आहे, माझ्याकडं काही माग पण मरण सोडून दुसरं काही माग. तर यानं विचार केला ब्रह्मदेव मला भेटले पण माझं मरण चुकू शकत नाही. म्हणतात ना दुसरं काहीतरी माग. मग असं मागायचं का जेणेकरून आपलं मरणच चुकलं पाहिजे. आता हा ब्रह्मदेवाकडे गेला. म्हटलं हे बघा ब्रह्मदेवा मला सकाळी मरण नको, दुपारी मरण नको, रात्री मरण नको, तथास्तु. दुसरी अट सांगितली मला आकाशामध्येही मरण नको आणि जमिनीवरही मरण नको, तथास्तु. तिसरी अट सांगितली मला आतमध्ये म्हणजे घरामध्येही मरण नको आणि बाहेरही मरण नको, तथास्तु. चौथी अट सांगितली मला शस्त्रानं मरण नको, मला अस्त्राने मरण नको. पाचवी अट सांगितली मला देवाच्या हातून मरण नको, दानवाच्या हातूनही मरण नको आणि मानवाच्या हातूनही मरण नको. शेवटची आणि सहावी अट सांगितली 12 महिन्यांमधून मला कोणत्याच महिन्यामध्ये मरण नको. मग तुम्ही सांगा
यांना आता एवढ्या अटी सांगितल्या, याला मरण येणार आहे का? त्याला वाटलं मला मरण येणार नाही. त्यानं काय केलंय का, आपल्या राज्यामध्ये देवाचं नाव घेण्याकरता बंदी केली होती. पण त्याचाच मुलगा होता भक्त प्रल्हाद. रात्रंदिवस काय म्हणायचा, नारायण नारायण नारायण. हा आला का रे? सगळ्या राज्यामध्ये देवाचं नाव घेण्याकरता मी बंदी केलेली आहे. तू माझा मुलगा आहे आणि माझा ऐकत नाहीस. राग आला. क्रोधयुक्त पिता पुसे प्रल्हादासी, सांग ऋषिकेशी कोठे आहे. एरू म्हणे काष्टी पाशानी सकळ, आहे वनमाळी जेथे तेथे. विठ्ठल जळी स्थाळी भरला, विठ्ठल जळी स्थाळी भरला. रीता ठावा कोठी उरला, रीता ठावा कोठी उरला. आज म्या दृष्टीने पाहिला, आजच्या दृष्टीने पाहिला. विठ्ठलाची विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. विठ्ठल म्हणता हरले पाप, विठ्ठल म्हणता हरले पाप. बाबा, माझा देव सगळ्या जगामध्ये आहे, खरंच आहे का? जवळच एक असा मोठा खांब होता. का रे प्रल्हादा, या खांबात तुझा देव आहे का? हो बाबा, या खांबातही माझा देव आहे. राग आला. रागाच्या भरामध्ये काय केलं, खांबावरी लाथ मारिले दुर्जने, तंबे नारायण प्रगटले. तंबे नारायण प्रगटले, तंबे नारायण प्रगटले. खांबावरी लाथ मारिली दुर्जने, तंबे नारायण प्रगटले. तंबे नारायण प्रगटले, तंबे नारायण प्रगटले. गटले. खांबावरी लाथ मारिली दुर्जने आणि स्तंभे नारायण प्रगटले. नृसिंह भगवान प्रगट झाले. निम्म शरीर मानवाचं, निम्म शरीर देहाचं प्रगट झाले. ते हिरण्यकश्यपूला आपल्या बोटावरती उचललं आणि आपला जो काही उंबरा असतो ना, त्या उंबऱ्यामध्ये येऊन बसले. आता मला सांगा महिला मंडळ, आपल्या उंबऱ्यामध्ये लहान मूल जरी बसला, आपण काय म्हणतो, उंबऱ्यामध्ये बसायचं नाही. पण त्यांनी काय केलं, त्याला घेतलं, बोटावरती उचललं आणि उंबऱ्यामध्ये जाऊन बसले. पहिली अट विचारली, का रे, तू म्हणाला होतास ना मला सकाळी मरण नको, दुपारी मरण नको, रात्री मरण नको. तू जरा आता बाहेर बघ, सकाळ आहे का? म्हटला नाही. दुपार आहे का? नाही. रात्र आहे का? नाही. कारण का तर ती वेळ होती सायंकाळची. दुसरी अट विचारली, तू म्हणाला होतास ना मला आकाशामध्येही मरण नको आणि जमिनीवरही मरण नको. आता आकाशामध्ये आहेस का? नाही. जमिनीवरती आहेस का? कारण त्याला कुठे उचललं होतं, आपल्या बोटावरती. तिसरी अट विचारली, तू म्हणाला होतास ना मला आतमध्ये मरण नको आणि बाहेरही मरण नको. मग तू आता आत आहेस का? म्हटलं नाही. बाहेर आहे का? कारण नृसिंह भगवान त्याला घेऊन कुठे बसले होते? झोपले का? कुठे बसले होते? उंबऱ्यामध्ये. चौथी अट विचारली, तू म्हणाला होतास ना मला शस्त्रानं मरण नको, मला अस्त्रानं मरण नको. माझ्याकडे बघ, माझ्या हातामध्ये काय शस्त्र आहे का? म्हटला नाही. अस्त्र आहे का? नाही. पाचवी अट विचारली, तू म्हणाला होतास ना मला देवाच्या हातून मरण नको, दानवाच्या हातून मरण नको आणि मानवाच्या हातून मरण नको. तू माझ्याकडे बघ, मी देव आहे का? नाही. दानव आहे का? नाही. मानवही नाही. कारण का निम्म शरीर सिंहाचं, निम्म शरीर मानवाचं. असे नृसिंह भगवान प्रगट झाले. शेवटची आणि 6वी अट विचारली, तू म्हणाला होतास ना या 12ही महिन्यांमधून मला कोणत्याच महिन्यामध्ये मरण नको. मग 13वा महिना आहे का? महिला मंडळ इकडे 13वा महिना आहे का? कस काय नाही म्हणता? चैनी अंगठ्या अंबरस विसरले का सगळं? कोणता महिना होता तो? अधिक मासाचा. म्हणजे विचार करा, ब्रह्मदेवाला
हिरण्यकश्यपूला ब्रह्मदेव जरी भेटले पण मरण चुकलं का? आणि म्हणून तुकोबरे म्हणतात तुम्ही आम्ही या ठिकाणी आलात, जो जो जन्माला आलेला आहे या प्रपंचाचा नियमच काय सांगतो, अभंगाचे पहिले चरण. उपजला प्राणी नराहे संसारे, जय हो. उपजला प्राणी नराहे संसारे, 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 उपजला प्राणी नराहे संसारे. बैसला शेजारी काळ उजा, बैसला शेजारी काळ उजा, पाहतो उंदीर घेऊन जाय गो. पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, 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 हे बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका, पाहतो उंदीर घेऊन जाय बोका. घेऊन जाय बोका. उपजला प्राणी नराहे संसारे, कारण बैसला शेजारी काळ उषा, तो काळ तुमच्या आमच्या उशाशी बसलेला आहे घडोघडी काळ. वाट याची पाहे आणि अजून किती आहे अवकाश, तो काळ आला. त्या काळानं आपल्यावरती घाला घातला की आपली सुटका नाही, आपुली आपण करा सोडवण आणि संसार बंधन तोडावेगी. मग कसं सोडवायचं आपल्याला? या ठिकाणी आलात त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे, त्या देवाचं पूजन सुद्धा केलं पाहिजे. पण ऐका, हल्लीचे कलियुग आहे आणि आत्ताच्या कलियुगामधली कधी कधी अनेक शिकलेली लोक, सुशिक्षित लोक म्हणतात की महाराज या विश्वामध्ये देवच नाही. काय म्हणतात? या विश्वात देवच नाही. आता मला सांगा, या विश्वामध्ये देव आहे का नाही? पुरुष मंडळ, महिला मंडळ, देव आहे का नाही? हा म्हणा, नाही म्हणा, पण म्हणा काहीतरी. देव आहे का? आहे. कुणी कुणी बघितले? हातवर करा बरं जरा. हा बरं, बाकीच्यानी बघितलेला नाही. मग नाही का देव? नाही का देव? आहे ना देव. दुसरा माझा प्रश्न, कोरोना आहे का? पुरुष मंडळ, कोरोना आहे का? कस काय नाही म्हणता? एवढे लोक मेले कसे काय? कोरोना आहे. कुणी कुणी बघितला? आपण काय म्हणायचो तेव्हा? कोरोना आला. काय म्हणायचं आपण? कोरोना आला. मग कुणी कुठे पळताना बघितलाय का? कुणी कुठे जाताना बघितलाय का? अजिबात नाही. मग नाही का कोरोना? आहे ना कोरोना. मला सांगायचं काय, ऐका, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, न दिसणारा व्हायरस जर माणसं मारू शकतो, तर याच्यामधून फक्त न दिसणारा देवच वाचू शकतो. हे आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे. मग या विश्वामध्ये देव आहे का? देव आहे, वा, देव आहे, जय हो. देव आहे, 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 देव आहे.
आहे. हृदय मंदिरी शोधून पाहे. एवढा मोठा भगवान परमात्मा लपलाय पण कुठे? तुमच्या आमच्या हृदयामध्ये. पण आपलं झालंय कसं? तुझं आहे तुझं पासे आणि परी तू जागा चुकलासे. भगवान परमात्मा आहे अंतरंगामध्ये. आपण शोधतोय बाहेर भेटेल का? चष्मा असतो आपल्या डोक्यावरती आणि आपण शोधतो सगळ्या घरामध्ये, सापडेल का? ते एक मन आहे बघा आपल्याकडे, काखेत कळसन गावाला पडसा, त्याप्रमाणे आपलं झालेलं आहे. आपण या ठिकाणी आलात, देवाला जे आवडतं ते आपण केलं पाहिजे. एवढा मोठा भगवंत, त्या भगवंताला त्याची पूजा सुद्धा केलेली आवडते. पण हल्लीचे काळ आहे, देवाची पूजा करायची म्हटलं की आम्हाला फार कंटाळा. बरोबर ना महिला मंडळ? उदाहरण सांगेल, एका घरामध्ये सगळी आपली 7-8 लोक असतात. देवाची पूजा करायची म्हटलं की हा म्हणतो तू कर, तो म्हणतो तूच कर, तो म्हणतो तूच कर. असं करता करता दुपारचे 12 वाजतात. ते म्हणतात आता जाऊ द्या, आता उद्या करू. बरोबर आहे ना? मग आपण देवाकडे गेला, देवा माझ्यावरती फार वाईट वेळ आली रे. मग देव काय सांगतो, आता थांब, उद्या येतो आणि परत कधीच येत. कारण का? जशाच तसे आमचा देव आहे. मनापासून आपणही त्या देवाची पूजा केली पाहिजे. आता एका गावामध्ये एक असेच वारकरी बाबा राहत होते. बाबा होते अतिशय कट्टर वारकरी. पंढरपूरची वारी जवळ आली. बाबा लगेच आपल्या मुलाकडे गेले. म्हटले बघ बाळा, महिनाभर आता वारीमध्येच चाललोय. मुलगा म्हटला मग काय करायचं? बाबा म्हटले काही नाही, फक्त एकच काम करायचं, रोज पहाटे 4ला उठायचं आणि सगळ्या देवांची देवपूजा करायची. मुलगा म्हटला का बाबा, पहाटे 4ला उठणं, सगळ्या देवांची देवपूजा करणं मला काही शक्य नाही. पण बाबा होते कट्टर वारकरी. बाबा अजिबात ऐके ना. बाबा म्हटले मी गेल्यानंतर पूजा मात्र झालीच पाहिजे, पण मी वारीला जाणार म्हणजे जाणारच. आता कसे बघा, बाबा काय हौशे गौश नवशे होते का? काही काही लोक म्हणतात ह्या वर्षी आमच्या पाठीमागे आमचं भरपूर काम आहे, आम्ही बघू पुढच्या वर्षाला, असं म्हणतात. पण बाबा होते कट्टर वारकरी. महिला मंडळ एका गावामध्ये 2 जणी अशा वारकरी मैत्रिणी होत्या. 2 जणी माळकरी होत्या. पंढरपूरची वारी जवळ आली. एक म्हटली का ग आता येतेस का पंढरपूरला? दुसरी म्हणली थांब, ह्या वर्षी माझ्या मुलाचं लग्न आहे, माझ्या मुलाचं लग्न झालं, ताईची डिलेव्हरी झाली का मी मोकळीच झाले म्हटली. मध्ये 1 वर्ष गेलं, पुन्हा वारी जवळ आली. म्हटली का ग आता येतेस का पंढरपूरला? म्हटली बिंदास येते. मुलाचं वाजले म्हटली, ताईची डिलेव्हरी झाली, मी आता मोकळीच झाले. काय म्हटली? मी आता मोकळीच झाले. पण मोकळी कधी होते का? आणि कुशाल नाही म्हणता, खरंच नाही होत. आता पंढरपूरमध्ये गेली पण विचार कुठला करते सगळा? हा महिला मंडळ, विचार कुठला करते? घरचा. कुणाचा अनुभव सांगता? तुमचं नाही, मी त्या बाईचं सांगते. असते कुठे? पंढरपूरमध्ये. आणि विचार कुठला करते? माझा नातू शाळेमध्ये गेला असेल का? माझ्या सुनबाईनं म्हशीला पाणी पाजलं असेल का? गाईला चारा घातला असेल का? म्हणजे असते कुठे? पंढरपूरमध्ये. आणि विचार कुठला करते? माझ्या नाथ बाबांचा अतिशय गोड असे भारूड आहे. यायाचे जनिनो बर नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया, पंढरीला नेलं ग बया. यायाचे जनिनो बर नाही केलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया, पंढरीला
या शेजारणीनं बरं नाही केलं ग बया, मला कीर्तनाला नेलं ग बया, असं नाही ना, मला पंढरीला नेलं ग बया, मला पंढरीला नेलं ग बया. हो, आता ही बया कुठं जाते? पंढरपूर मध्ये. पण शिव्या कोणाला घालते? मी पण जरा जपून चला ना, तुमची अशी अवस्था व्हायची त्या बाईसारखी. विठाला 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 विठाला. पण बाबा होते कट्टरवर करी. बाबूला विचार केला नाही, जर म्हणावं घरामध्ये भांडणं होणार, कटकटी होणार, म्हटलं नकोच त्रास. बाबांना आपण हो म्हणून टाकू. आणि एकदा की बाबा वारीमध्ये सामील झाले का पूजेचं बघू म्हटलं काय करायचं ते. आता बाबा वारीमध्ये निघून गेले. मुलगा घरी आला, झोपला. पहाटेचे 4 वाजले आणि आईनं हाका मारायला सुरुवात केली. आई म्हटले उठ रे बाळा, देवांची देवपूजा करायचे, देवांना गंध लावायचा आहे. हा हालत नाही, बोलत नाही, काहीच नाही. आई म्हटले अरे उठ. अरे किती वाजून गेले, देवांची देवपूजा करायचे, देवांना गंध लावायचा आहे. म्हणतो काय गाई, पहाटे 4ची झोप म्हणजे साखर झोप. कशाला कटकट लावली ग? देवपूजा कर, देवपूजा कर, देवपूजा कर. आई म्हटले अरे बाळा, देवांची पूजा करणं याला कटकट म्हणायचं नाही. आता कसा बसा उठला, आंघोळ वगैरे केली आणि देवांच्या समोर जाऊन बसला. देवाऱ्यामध्ये बघितलं, म्हटलं एवढे सगळे 10-12 देव आहे, रोज पहाटे 4ला उठायचं, एवढ्या सगळ्या देवांची देवपूजा करायची, म्हटलं कोण करेल? रागाच्या भरात त्याने काय केलंय का, एक टोपली घेतली. टोपली समजते ना, त्या टोपलीमध्ये देवाऱ्यामधले सगळे देव भरले. म्हटलं आई मी एक काम करतो, विहिरीवरती जातो आणि सगळ्या देवांना आंघोळ घालून आणतो. आई म्हटली कशी घाल बाबा, पण देवांची आंघोळ मात्र झालीच पाहिजे. आता विहिरीवरती गेला, टोपलीमध्ये बघितलं, म्हटलं एवढे 10-12 देव, कोण देवांची पूजा करणार, कोण देवांना गंध लावणार, कोण आंघोळ घालणार? म्हटलं नकोच त्रास. रागाच्या भरात त्याने काय केलंय का, 4-5 देव आपल्या हातामध्ये घेतले आणि विहिरीमध्ये खाली टाकून दिले. बाकीचे देव घेतले, घरी आला आणि देवांच्या समोर असा हात जोडून बसला. आई म्हटली का रे बाळा, झाली का देवपूजा, लावला का देवांना गंध? हा काहीच बोलत नाही. आई म्हटले का रे बाळा, नाराज का दिसतोस, झाली का देवपूजा, लावला का देवांना गंध? म्हणतो काय गाई, देवांना गंध कसा काय लावायचा? आई म्हटली बाळा अरे झालं तरी काय? अगं आई मगाशी विहिरीवरती देवांना आंघोळ घालण्याकरता गेलो होतो ना, 4-5 देवांनी काय केलं म्हटला, विहिरीमध्ये उडीच मारली. देवांना आता सुतक पडला, म्हटला गण कुठून लावायचा 10 दिवस. आईला राग आला, रागाच्या भरामध्ये एक अशी ताडकर मुस्काट्यामध्ये मारली, बरोबर अशीच बसली. आता बायको नेमकी आईच्या हातचा मार खाण्यापेक्षा, पहाटे 4ला उठून देवाची पूजा करण्यापेक्षा आपण निघा सासरवाडीला, म्हणजे आपण मोकळेच झालो. बरोबर ना? सकाळचे 6 वाजले होते. सासरवाडीमध्ये पोहोचला आणि सासूबाई नेमका दारामध्येच उभ्या होत्या. तिने जावायला बघितलं, आनंद वाटला. म्हटली जावाई बरं झालं तुम्ही आलात, तुम्हाला देवानेच पाठवलं, पंढरपूरच्या पांडुरंगानेच तुम्हाला पाठवलं. आता यानं विचार केला, लग्न होऊन 4-5 वर्ष झाले, अनेक वेळा आलो, पण एवढा आनंद सासूबाईला अजून कधी झालेला नाही. जरा शंका आली. म्हटलं काय हो सासूबाई, सकाळी 6 वाजता माझे इतकं कौतुक कशा करता? सासू म्हटली जावई त्याचं काय आहे ना, तुमचे वडील काल आमच्या घरी आले होते आणि आमच्या यांना काल पंढरपूरला घेऊन गेले. मी कालपासून म्हणत होते देवपूजा कोण करल, देवपूजा कोण करल, बरे तुम्ही आलात. हा म्हटलं तिकडून सुटलो आणि इकडे येऊन गुंतलो. आता सासूबाईचा आदेश मोडता येईल का? पुरुष मंडळ, सासूबाईचा आदेश मोडता येईल का? नाही म्हणतात बिचारे. तुम्हाला हे वाटतं सासूरस मोठा, असू द्या. पुन्हा 4 वाजले. सासूबाईने आवाज दिला जावई उठा. एका हाके जावई उठला आणि डायरेक्ट बाथरूम मध्ये गेला. सगळी आवरावर केली आणि देवांची देवपूजा करण्याकरता सुरुवात केली. आता जावयाची देवपूजा म्हणजे काय हलक्या हलक्या गोष्टी होत्या का? अजिबात नाही. सगळ्या हायफाय गोष्टी, सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या, सुगंधी धूप आणि याचा पूजेचा सुगंध शेजारच्या बाईला गेला आणि ती लगेच बाहेर आली. म्हटली काय ग बाई, तुमच्या घरामध्ये रोजच देवपूजा होते,
पण तुमच्या घरामधून हा भारी सुगंध कसला येतोय? म्हटले काय नाही ग, योगायोगाने आमचे जावई बापू आलेत आणि जावयाची देवपूजा म्हणजे सगळे हायफाय गोष्टी पाहिजे. सुगंधी फुले, सुगंधी अगरबत्त्या. म्हटले काय ग, तुमचे जावई देवपूजा पण करतात का? म्हटली हो, अतिशय छान प्रकारे, अतिशय उत्तम प्रकारे. म्हटली एक काम कर, आमचे हे सुद्धा काल वारीमध्ये निघून गेलेत, तुझी झाली ना का जरा माझी पण करायला. आता आतमधून हे ऐकत होतं. म्हटलं देव मला काही सोडत नाही, मी कुठेतरी जातो आणि जीव देतो. एवढं देवाला वैतागलं. बरोबर सकाळचे 8 वाजले होते. रागा रागाने एका विहिरीवरती गेला, काठावरती उभा राहिला, विहिरीमध्ये उडी मारणार. तोच आवाज आला, अरे थांब, अरे कशाला मरतोस, अरे मरू नकोस. तुला एवढं जर कंटाळा आला असेल ना, तू माझ्या घरी चल, तुला मी सांभाळतो. 2 टाईम चहा, 2 टाईम नाश्ता, 2 टाईम जेवण, दिवसभर आराम आणि फक्त एकच काम करायचं, पहाटे 4ला उठून देवपूजा. माझा दृष्टांत संपला. पण देवतारी त्याला मरायचाही प्रयत्न करा, मरता येतं का? कारण का आपलं शरीर त्याच्या हातामध्ये आहे. चाले हे शरीर कोणाचे असते, चाले शरीर कोणाचे असते, चाले शरीर कोणाचे असते, चाले शरीर कोणाचे असते, चाले शरीर चाले शरीर कोणाची असते, कोणाचे असते, चाले शरीर चाले शरीर कोणाची असते, कोणाचे असते, चाले शरीर कोणाची असते. हे कोणा बोलावे ते हरवेना, कोणा बोलावे ते हरवेना, ओ कोणा बोलावे ते हरवेना, देखावे ऐकावे एका नारायणा, देखावे ऐकावे एका नारायणा, देखावे ऐकावे एका नारायणा, देखावे ऐकावे एका नारायणा, चाले हे शरीर कोणाची असते आणि कोण बोलवितो हरिविन. आणि म्हणून आपण या ठिकाणी आलेला आहात. करता करविता तो भगवान परमात्मा आहे. तो कोबरे म्हणतात या ठिकाणी आपण आलात, प्रत्येक जण मरणार, पण कसा? पाहतो उंदीर घेऊन जाय बोका आणि तैसा काळ लोकाने तसे. त्या उंदराप्रमाणे आपली अवस्था होणार आहे. आणि म्हणून एकदा की तो काळ आला, त्या काळानं आपल्यावरती घाला घातला. देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, जाईल त्यासी काळोबा खाईल, देह जाईल, जाईल त्यासी काळोबा खाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल, देह जाईल. आणि म्हणून या ठिकाणी आलेला आहात. वेळ मिळेल तसा त्या भगवान परमात्म्याचं नाम चिंतन आपण केलं पाहिजे. कारण तो कोबरे म्हणतात जीवनामध्ये वेळ ही फार महत्वाची आहे. जे काम उद्या करायचं आहे ते आजच करा आणि जे काम आज करायचं आहे ते आत्ताच केलं पाहिजे. कारण का जीवनामध्ये गेलेली वेळ, गेलेली घडी पुन्हा कधी येत नाही. अभंगाचे शेवटचे चरण. तू का मने काहे कर काढा काढे, तू का मने काहे कर काढा काढे, तो का मने
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई 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 विना भिकारी एकदा की जीवनामधून आपली आई निघून गेली ना महिला मंडळ, आईसारखं प्रेम कोणी करू शकत नाही. एकदा की आपल्या जीवनामधला आपला स्वतःचा बाप निघून गेला ना, बापासारखं प्रेम कोणी करू शकत नाही. सांगेल का पुरुष मंडळ, प्रत्येकाच्या घरामध्ये मुलगी आहे, प्रत्येकाला एक तरी मुलगी असेल. मुलीचं आणि बापाचं नातं कसं असतंय का, ज्या घरामध्ये मुलगी आहे, ज्या घरामध्ये बाप आहे ना, त्या घरचा बाप कधी उपाशी झोपत नाही. तुम्ही सांगाल कसं काय तर आहे का, सकाळी सकाळी घरामध्ये आईच आणि बापाचं भांडण व्हावं, बापाला राग येतो. संध्याकाळची वेळ होते, पत्नी स्वयंपाक करते पण बाप जेवण करत नाही. तिला वाटतं अरे उगाच मी रागवले, उगाच मी बोले, पण आता हे एकाच व्यक्तीचं ऐकतील, ते म्हणजे माझ्या ताईचं. ती आई लगेच आपल्या मुलीकडं जाते. बाळा अगं सकाळी बाबांसर माझं भांडण झाले ग, बाबा रागवलेत माझ्यावरती, बाबाने जेवण नाही केलं. छोटीशी मुलगी असते, बापाच्या जवळ जाते. बाबा उठा ना बाबा, अहो जेवण करून घ्या. पण बाप ऐकत नाही. मुलगी सांगते बाबा तुम्हाला माहिती आहे ना, आईचा स्वभावच असा आहे हो, तिच्या मनामध्ये काही नाही. बाबा उठा ना बाबा, अहो जेवण करा. पण बाप ऐकत नाही. छोटी मुलगी सांगते हे बघा बाबा, तुम्ही जेवला नाहीत ना, तुमची ताई सुद्धा जेवणार नाही. बापाला भीती वाटते का रे, माझी मुलगी म्हणजे माझं प्रेम आहे, माझी मुलगी म्हणजे माझा काळीज आहे. आज माझी मुलगी माझ्या घरामध्ये आहे ना, मला काही फरक पडत नाही. पण हीच माझी मुलगी उद्या परक्याच्या घरी निघून जाईल, आणि जेव्हा केव्हा त्या ठिकाणी मला आठवेल ना, माझी मुलगी उपाशी राहिली, याचं पाप मला लागेल. त्या पापाला बाप घाबरतो. दोघे उठतात, जेवण करायला बसतात. तिला वाटतं अरे माझा बाप रागावलेला आहे, मी एकच ताट बनवावं, दोघांनी एकत्र जेवण करावं. पण तोच बाप त्याच मुलीला आपल्या ताटामध्ये एकत्र जेवण करू देत नाही. याचा अर्थ काय, बाप म्हणले की माझ्या संग जेवू नको, जाशील पर घरावेडी माया लावू नको. ताई आज माझ्या घरामध्ये आहेस ग तू, उद्या परक्याच्या घरी निघून जाशील, पर घरी जाशील. बाई जेव्हा मी जेवण करायला बसेल मला तुझी आठवण होईल. बाप तिला जेवण करू देत नाही, मुलगी उपाशी झोपते. पण ऐका, बाप म्हणले की लेक उपाशी निजली, उठ उठ ग आता साखर तुपात भिजली. हो, बाप म्हणले की लेक साखरेचे पोते, माझ्या ग नशिबाला जामीन कोण होते. बाप म्हणले की माझ्या नावाला संभाळ, शेणाच्या पाटीला नाही लागत चुंबळ. इतकं प्रेम करणारा आपल्या जीवनामध्ये आपला बाप असतो. कैलासवासी तात्या तुमच्या आमच्यामधून निघून गेले. खरं तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्या दिवशी घरामधला आपला बाप निघून गेला ना, त्या दिवशी आपल्या पाठीवरती थाप टाकणारा श्रीमंत मनाचा माणूस, तो म्हणजे आपल्या घरामध्ये आपला बाप असतो. आपल्या कुटुंबाकरता फार काबाड कष्ट करतो.
या ठिकाणी तात्यांना 2 मुलं आहेत, पण मला वाटतं एक काहीतरी कृषी अधिकारी अशी मला फोन झाला होता माझा, पण माझ्या लक्षात नाही राहिलं. म्हणजे दोन्ही मुलं सुद्धा अतिशय आज समाजामध्ये मोठ्या याच्यामध्ये त्या ठिकाणी कार्यक्षम ते मुलं आहेत. चांगल्या प्रकारे ही मुलं समाजामध्ये आज उभी आहेत. ही कृपा फक्त या मुलं तात्यांची आहे. एवढंच नव्हे तर हे तात्या तुमच्या आमच्यामधून निघून गेल्यामुळं जे काही संपूर्ण गाव आहे, तात्यांचा जो काही मित्र परिवार असेल, या सगळ्या मित्र परिवारावरती आज दुःखाचा आघात कोसळलेला कारण आहे. एक बुलंद असा आवाज, एक कर्तृत्व असावान हा माणूस, सगळ्यांना आधार देणारा, खंबीर साथ देणारा हा माणूस तुमच्या आमच्यामधून निघून गेला. हे परमेश्वरा, आमचे वडील आज आमच्या घरात नाही, आमचे बाबा आज आमच्या घरात नाही, पण आमच्या बाबांना सदगती प्राप्त होऊ दे अशी प्रार्थना करूयात. सोडूनिया गेले बाबा, सोडूनिया गेले बाबा, याले कराला बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. सोडून गेले बाबा, सोडून गेले बाबा, याले कराला बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला. बाबा आमुच्यासाठी कष्ट केले फार, बाबा आमुच्यासाठी कष्ट केले फार, सोडूनिया गेले बाबा सारा परिवार, सोडूनिया गेले बाबा सारा परिवार. सोडून गेले बाबा, सोडून गेले बाबा सारा परिवार, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, म्हणू मी कुणाला. आणि म्हणून कैलासवास हे तात्या तुमच्या आमच्यामधून निघून गेले. मोठ्या दुःखाचा आघात या संपूर्ण गावावर सुद्धा कोसळलेला आहे. हे परमेश्वरा, आमच्या बाबांना सदगती प्राप्त होऊ दे, मोक्षपदी चांगली जागा दे अशी आपण प्रार्थना करूयात. मी मग अशीच म्हटलं की आईचं प्रेम दिसतं, पण बापाचं प्रेम कसं असतंय का? बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी, बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई मायेचा सागर ही सत्य आहे कहाणी, पण दुर्लक्षित बापाच्या या व्यथा कुणीतरी जाणी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. आई तव्यावरची भाकरी, बाप तव्यावरचा पलिता, भाकरी करपू नये म्हणून चटके खाई माझा पिता. वेदना किती जरी झाल्या तो कुणाला सांगत नाही, फक्त गरजा परिवाराच्या तो पूर्ण करत राही. दुःख लपवून हसतो वरवरुनी, बाप माझा वेदनांचा धनी. बाप नसतो कुणाच्या ध्यानी मनी, बाप माझा वेदनांचा धनी. असा हा बाप तुमच्या आमच्यामधून आज निघून गेला. हे परमेश्वर आमच्या तात्यांना सदगती प्राप्त होऊ दे, चांगली जागा मिळू दे.
परमेश्वराचरणी आपणही प्रार्थना करूयात. कीर्तन रूपी सेवा या ठिकाणी पार पडली, ज्याने सुंदर अशी मृदुंगाची साथ त्या ठिकाणी दिली माझे मिस्टर आदरणीय हरिभक्तपरायण गीतेश महाराज कातोरे. कधी कधी आपण असा विचार करतो का कीर्तन करतात म्हणजे लोक शिकलेली नाहीत असं वाटतं, पण असं अजिबात नाही. ते स्वतः CA आहेत, मी स्वतः इंजिनियर आहे. महाराज या ठिकाणी आलात, गोड साथ दिली. आपले या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करते, ज्यांनी अतिशय सुंदर असं हार्मोनियमचं काम या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी कोळपे महाराज, बरोबर ना? आपले मनापासून धन्यवाद. या ठिकाणी ज्यांनी सुंदर अशा प्रकारचं गायन केलं, आदरणीय गायनाचार्य सागर महाराज गुळे महाराज, आपली मनापासून धन्यवाद. ज्या मुलींनी अतिशय सुंदर अशा प्रकारे साथ दिली, पाठीमागे गोड अशा टाळ वाजवला. या मुली आमच्या संस्थेमधल्या आहे. माझं गाव आहे सांगवी, तालुका संगमनेर तालुक्यामध्ये सांगवी या गावी आमची मुलींची वारकरी संस्था आहे. या मुली या ठिकाणी आल्या, गोड साथ दिली. या मुलींचे मनापासून धन्यवाद. या ठिकाणी कार्यक्रमाकरता आमचे बंधू आदरणीय किशोरभाऊ तणपुरे, त्यांची सुद्धा मुलगी अक्षदा आमच्याकडे आहे, संस्थेमध्ये आहे. आपल्या भागातल्या बऱ्याच मुली या ठिकाणी आमच्याकडे आहे. या ठिकाणी आमचे निकमभाऊ असतील, सर्वांचे मनापासून धन्यवाद. ज्यांनी 2 तास आपल्या कार्यक्रमाचं शूटिंग केलेलं आहे. या ठिकाणी हरिनामाचा गजर, या ठिकाणी आमचे बोडके भाऊ कोणता चॅनल आहे? गजर हरिनामाचा, गजर हरिनामाचा तुमच्यासुद्धा मनापासून धन्यवाद. सिस्टीमवाले दादा, आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते. आजची जी काही सेवा आहे या ठिकाणी सचिन भाऊंच्या माध्यमातून माझ्याकडे आली, आपले मनापासून धन्यवाद. कार्यक्रमासाठी माझ्या माता भगिनी, पुरुष वर्ग, माझ्या समोर बसलेली माझी वारकरी संप्रदायामधली आदरणीय मंडळी, महाराज मंडळी, तुमचे नावं घेत नाही कारण तुमचे नाव मला माहीत नाही, म्हणून जरा दिलगिरी व्यक्त करते. पुन्हा एकदा आपणा सर्वांचे मनापासून धन्यवाद. झालेली सेवा पांडुरंगाचे अर्पण करून सेवेला पूर्णविराम देऊ. एकदा भजन करायचे आपल्या तात्यांकरता. भवामी सहितं नमः. हर हर ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे, राधे राधे बोलो राधे राधे. हे राधे 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 राधे.